हॅलो, गुड मॉर्निंग टू द माय चॅनल स्वीट पीयूमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी एका टॉपिकवर तुमच्याशी बोलण्यासाठी ब्लॉग केला आहे. तुम्ही माझे आत्तापर्यंतचे डेली ब्लॉग बघितलेच असतील. डेली ब्लॉग, परत जर आम्ही कुठे फिरायला गेलो तर तिकडचं शूटिंग आणि ब्ला ब्ला ब्ला. एवढ्यात तर तुम्हाला काय असेल की मला एक मुलगी आहे, जिचं नाव आहे वैष्णवी. तिच्या पण बड्डेचा ब्लॉग मी टाकलेला आहे. आणि माझं लग्न झालेलं आहे, माझे मिस्टर आहेत. तर मला असं विचार आला की मी तुम्हाला आत्तापर्यंत जे झालं आहे ते तुम्हाला शेअर करेन, पण ह्याच्या मागचं म्हणजे माझी लव्ह स्टोरी हे सगळं मी शेअर नाही केलं. जसं की माझं लग्न झालं आहे, तर माझं लग्न लव्ह मॅरेज आहे असं मी नाही सांगत. लव्ह विथ अरेंज आहे, कारण की आमचं प्रेम होतं, मैत्री होती आणि मग लग्न झालं. जसं बघायला गेलं तर मग आमच्या लव्ह स्टोरीवर एखादा पिक्चर नक्की बनला तर तो पूर्ण हिट होईल. कारण अक्षरशः सैराट, परत वेगवेगळे मराठी पिक्चर्स आहेत त्याच्यासारखे, किंवा हिंदीमधले धडक, हे ते सगळं सेम लव्ह स्टोरीज होतात. पण पिक्चरची लव्ह स्टोरी थोडी रिपीट असू शकते, पण रिअल लाईफची नाही. आणि आमची लव्ह स्टोरी ऐकली तर नक्कीच पिक्चर बनू शकते अशी स्टोरी आम्हाला वाटते, दोघांनाही. ॲक्च्युली ह्या व्हिडिओची मी वाट बघत होती की माझे मिस्टर माझ्यासोबत असतील आणि आम्ही दोघंच शूट करू, पण काही कामानिमित्त त्यांना वेळच नाही भेटत शूट करायला. कारण मी विचार करते की ह्याची मी पार्ट्समध्ये स्टोरी सांगेन, एका पार्ट्समध्ये तेवढी सगळी स्टोरी नाही बसू शकत, बरोबर. आणि मला स्वतःला आनंद होते की मी तुमच्यासोबत माझी लव्ह स्टोरी शेअर करते. तर तुम्ही नक्की माझी लव्ह स्टोरी पूर्ण ऐका, गमती ऐका. तुम्हाला ऐकल्यावर नक्की मजा येईल. मी पूर्ण सांगते खरंच की म्हणजे मी स्वतः विचार केला तरी माझी लव्ह स्टोरी मला खूप आवडते. कारण की अशी लव्ह स्टोरी मी इमॅजिन पण नाही केलेली की माझी लव्ह स्टोरी अशी असेल. कारण मी म्हणते ना की माझा नवरा खूपच बिझी असतो, पण तो अजूनही आत्ताही माझ्यासाठी, वैष्णवीसाठी वेळ काढून इकडे आमच्याकडे येतो, आमच्याशी भेटतो, बोलतो. तर जाऊया लव्ह स्टोरी करे. तर मी इथे तुम्हाला एक माझा फोटो देईन. हा आहे आमचा पहिला भेटीचा फोटो. तर पहिली भेट आमची कशी झाली, मी कॉलेजमध्ये होती DEDला, लास्ट इयरला. मी एक टीचर आहे, तुम्हाला माहितीच आहे. टीचरसाठी मी DED केलं आणि त्याच्या लास्ट इयरला मी होती. तेव्हा व्हॉट्सअप आम्ही वापरत होतो आणि व्हॉट्सअपवर मैत्रिणींनी वगैरे मेसेज केलेला की तू मला इकडे इकडे भेटायला येशील का. तर तेव्हा तिचा बॉयफ्रेंड होता, तो यांचा मित्र होता. तर आम्ही तिकडे येतो असं सगळं. मी म्हटलं हो, आणि तिने मला सहज असा नंबर दिला की हा त्याचा मित्र आहे, जर त्याला कॉल नाही लागला तर ह्याला पण फोन करून बोलव वगैरे वगैरे. मी म्हटलं हां ठीक आहे, आपण बोलवू. आम्ही चौघं भेटायला गेलो. मग तेव्हा आमची झाली ही पहिली भेट. हा आहे आमच्या पहिल्या भेटीचा फोटो. तर पहिली भेट आमची झाली. मग तेव्हा गणेशनं मी बघितलं, मला त्यांनी बघितलं. मग मी फक्त फ्रेंडली असं बोलायला लागलो, हाय, गुड मॉर्निंग वगैरे 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 सहज. मग तेव्हा मला प्रश्न पडला की तुम्ही सिंगल आहात खरंच, कारण तुम्ही किती बोलता. आणि मला असं वाटलं की एवढं बोलणारा मुलगा सिंगल कसं काय. मग आम्ही बोलता बोलता विचारलं सिंगल आहे का वगैरे वगैरे. मग तो पण बोलला आमच्याशी की हां असं तसं. मग ती दोघं त्यांचं तेव्हा भेटल्यावर बोलत होते, आम्ही आमचं बोलत होतो. मग बोललो. मग त्याला पण मी आवडली, मला तो आवडला. मग त्यांनी त्यांचं सगळं सांगितलं की मी इकडे जॉब करतो, इथे राहतो, असं सगळं वगैरे वगैरे. मग मी पण सांगितलं हो मी पण DED केलं आहे असं वगैरे. आम्ही भेटलो, बोललो थोड्या वेळ. मग आम्ही डेअरी मिल्क वगैरे खाल्ली आणि त्यांनी मला पहिल्यांदा डेअरी मिल्क दिली होती, तर ती खाल्ली. मग आम्ही निघालो, आमची घरी आलो. मग ते पण त्यांच्या घरी गेले. अशी होती आमची पहिली मीट. पण मग पहिल्या मीटमध्ये आम्हाला दोघांनाही आवडलेलं एकामेकांना, पण आम्हाला बोलायची हिंमत नव्हती. मला वाटलं की मी बोलली तर त्याला काय वाटेल की अरे हे काय, ही असं सगळं बोलते. आणि त्यांना वाटेल की मी ते बोलले तर मला राग येईल की हे काय आहे, असं थोडी असतं. त्यामुळे मग आम्ही पहिल्यांदा काहीच बोललो नाही की आम्हाला आवडले वगैरे. मग आम्ही मेसेज करत गेलो, आम्ही बोलत गेलो. मग कॉल येत गेला फोनवरून, जसं नेहमी आता होतं, फोन मेसेजेस कॉल वाढवले. पण अक्षरशः एक दिवस असं व्हायचं की सकाळपासून जे आमचे कॉल व्हायचे ते पूर्ण रात्रपर्यंत. आणि काय बोलायचं माहिती, काय करतोस, काय नाही, कुठे गेलास, हे असं नॉर्मलच आपलं टॉकिंग होतं नुसतं. आम्ही मग असं बोलत गेलो. मग ते गावी गेले, खूप वेळ गावी राहिले. मग गावावरून मग त्यांना असं फील झालं की नाही मला ही पोरगी आवडते. कारण ते गावी होते तर गावी नेटवर्क जास्त नाही पकडत.
तर ते माझ्याशी बोलायला अक्षरशः घरातून बाहेर पडायचं काहीतरी कारण सांगून, आणि बाहेर येऊन मग मला फोन वगैरे करायचे. तेव्हा असं करायचं, कारण घरी पण माहिती नव्हतं, त्यांच्या पण नव्हतं, माझ्या पण नव्हतं. फक्त आईला असं माहीत होतं की हे माझे मित्र आहेत बस. मग असं सगळं झालं. पण आम्ही अजून एकामेकाला प्रपोज केलं नव्हतं, विचारलं पण नव्हतं. मग त्यानंतर आम्ही बोललो खूपदा बोलत गेलो, भेटत गेलो. मग नेमकं माझ्या डीएडच्या लास्ट इयरला आला लॉकडाऊन आला. मग लॉकडाऊन आल्यावर त्यांचा पण जॉब सुटला, ते घरी होते. मी लास्ट इयर तो चालू होता अभ्यास, बट घरी होते. तर सगळं बंद होतं, मुंबई अँड इंडिया असं सगळंच बंद होतं. ऑलमोस्ट भरपूर जणांचं मला वाटतं नोकऱ्या गेल्या होत्या तेव्हा, खूप काय होतं. मग ते घरी असल्यामुळे, मी घरी असल्यामुळे रोज आमचे मग फोन वाढत गेले, मेसेजेस वाढत गेले, कॉल वाढत गेले. आणि मग मी पण काय करायची, वेगवेगळी रेसिपी बनवायची, खायची, त्याचे फोटो स्टेटसला टाक, हे टाक ते टाक, असं सगळं चालू होतं. मग तेव्हा त्यांच्या मोठ्या भावांना मला वाटतं कोरोना झाला होता काहीतरी, आणि ती लोकांना मग क्वारंटाईन केलेलं थोड्या दिवसासाठी. मग तेव्हा यांना एका रूममध्ये क्वारंटाईन केलेलं. व त्यामुळे तर अजूनच फोन वाढत गेले की कॉलवर बोलत गेलो वगैरे वगैरे, असं सगळं झालं. मग असं करत करत आमचा 1-2 महिना वगैरे असं निघून गेला. मग त्यानंतर हे मला म्हणले की तू परत भेटायला येशील का मला, आपण इकडे इकडे भेटू कल्याणला. मी म्हणलं पण लॉकडाऊन चालू आहे, कसं भेटणार. त्याला काहीतरी कारण सांगून येऊ. आणि मग आम्ही दोघं अक्षरशः मास्क वगैरे घालून गेलेलो भेटायला एकमेकांना. थोडा वेळ भेटलो, बोललो. पण तेव्हा पण मैत्रीच होती आमची, असं काही नव्हतं की लग्न करणार आणि हे वगैरे वगैरे, असं कपल होऊ असं काही नव्हतं. तेव्हा पण फक्त मैत्री होती. आणि ही मैत्री एवढी चांगली गेली म्हणजे अक्षरशः काही काही गोष्टीत आमचं खूप चांगलं पटतं. आम्हाला एकामेकांची बोलतात ना आवड निवड माहिती आहे, ती आम्हाला पण आवडते की हां यांना हे आवडतं त्यांना ते. आणि मेन गोष्ट म्हणजे मी चिकन खायला सोडलेलं, पण मी ह्यांच्यामुळे परत चिकन चालू केलं. आणि त्यानंतर अशा सगळ्या गोष्टी होत गेल्या. आम्ही भेटलो, बोललो. आणि मग आम्ही भेटून मग झाल्यावर मग मी पण घरी आली, ते पण घरी गेले. मग त्यानंतर काय झालं की ते फोन विनवर चालू होतं, मेसेजेस चालू होतं. मग एकदा सहज त्यांनी माझी अशी मस्करी केली. मग त्यांनी सहज अशी मस्करी केली की ती मस्करी अशी की प्रियंका माझ्या घरी ना लग्नाचं चाललं आहे, माझ्या घरी ना लग्नाला मुली बघायला येतात. मी म्हटलं अरे वा चांगली गोष्ट आहे, तर कधी येते का नाही असं तसं, मग तुम्ही कधी लग्न करता, मला बोलवा हा जेवायला, असं सगळं आमचं चालू होतं. मग त्या तो एक बोलणं कॉल झालं, मला वाटलं खरंच येते की काय, खरंच आहे की काय. आणि मग परत 1-2 दिवसांनी मला सांगतात नाही ग मी जसं बघत होतं तू काय म्हणते, मी मस्करी करतो. त्याला यात काय मस्करी, मैत्री आहे तर करा लग्न, माझं काय जातं, चांगलं आहे ना. मग त्यानंतर असा विषय झाला 2-3 दिवसांनी की नाही मग परत असं भेटत गेलो, बोलत गेलो. मग लॉकडाऊन निघाला, फायनली लॉकडाऊन निघाला. मग त्यानंतर आम्ही परत भेटलो. मग एकदा ते घरी आले त्यांच्या मित्रांना घेऊन. पाऊस चालू होता, मला अजून पण आठवत आहे, पाऊस चालू होता भरपूर. आणि ते आणि त्यांचे मित्र ते घरी जेवायला आलेले आमच्याकडे, चिकन खायला. आणि आईने स्पेशली त्यांच्यासाठी चिकन केलं होतं. आणि आईला मी सांगितलं असे असे मित्र आहेत घरी येणार आहेत वगैरे वगैरे. मग ते घरी आले, जेवले मस्त. मग त्यानंतर मी थोडा वेळ बोललो, मग ते निघाले. मग असं करून मी आईला सांगितलं असे असे फ्रेंड आहे वगैरे वगैरे. आणि मी आईसोबत सगळं शेअर करते लहानपणापासून. तर मी सहज एकदा आईला असं सांगितलं की असे असे आहेत ना, तुला माहितीच आहे पण मला आवडतात, तर काय करू. ताई म्हणली की नाही आता नको, पहिलं तू करिअरवर फोकस कर, सगळं नीट सेट हो, मग पुढचा विचार आपण पुढे करू. मग त्यानंतर मी पण म्हणली की हो ठीक आहे चालेल, बरोबर आहे. मग तेव्हा असा विषय झाला की मी पण मग काही बोललं नाही, पुढं काय घेतला नाही आणि त्यांनी पण नाही घेतला. मग जस्ट आम्ही बोलत गेलो, खूप बोललो, फ्रेंडली फिरलो, इकडे तिकडे जरा 2-3 गोष्टी बघितल्या, फिरलो, बोललो. मग एक वेळ अशी आली की आता नाही, आता करावं लागेल. माझं पण DED कम्प्लीट झालेलं, मी जॉब करून 1 वर्ष झालेला, म्हणजे ऑलमोस्ट 3-4 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत गेलो. तिकडे वैष्णवी उठली मला वाटलं, तर 3-4 वर्ष आम्ही एकत्र बोलत गेलो. मग त्यानंतर बोलत फिरत आम्ही, त्यांनी मला भरपूर गिफ्ट दिले, मी पण त्यांना दिले. असं मस्त आम्ही टाईम स्पेंड केला, एक कपल बनून मस्त एन्जॉय केला खरं तर. आणि बोलतात ना ते दिवस पुन्हा नाही आहेत, खरंच नाही आहेत. ते फिरणं, ते बोलणं. परत आम्ही सिद्धिविनायकला सुद्धा गेलेलो पप्पाचं दर्शन करायला, मला अजूनही आठवतं. आम्ही देवस्थान म्हणून सिद्धिविनायकला पहिल्यांदा आम्ही गेलेलो, पप्पाचं दर्शन केलेलं. ती डेट पण खूप सुंदर होती.
म्हणजे आत्ताही ते डेटला नेतात कधी कधी, पण ते कसं ना की हा तेव्हाची डेट असं मस्त एन्जॉयवाली आणि फनवाली, तो एक वेगळाच अनुभव असतो, मस्त वाटतं. तर अशी होती माझी लव्ह स्टोरी पार्ट 1. आणि पार्ट 2 लग्न वगैरे मी तुम्हाला लवकरच सांगेन. पण आवडली तर पूर्ण ऐका. आणि खरी गोष्ट आहे ना की ते क्षण खरंच, आणि जर मला आता फोटो भेटली ना तर मी नक्की तुम्हाला इथे सगळे फोटोज टाकेन. ओके, तुम्हाला माझी लव्ह स्टोरी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. आणि हे पार्ट पूर्ण बघा, 3-4 पार्ट्स येतील, नक्की पूर्ण वॉच करा. थँक्स फॉर वॉचिंग.